कुठे डॉक्युमेंटेशन कम्प्लीट करायला आहे. बॅक टू सासरीसाठी जिथे मी पहिला राहत होते. सो एका मिनिटासाठी ही बस चुकली असती माझी आणि पुढचा सगळा शेड्यूल माझा गोंधळला असता. बट थँक गॉड वाचला. सो सकाळच्या आता इथे वाजले 7:30. 7:25ची बस होती माझी. इथून पुढे माझी ट्रेन आहे 7:40. 7:41ची ट्रेन आहे माझी. ट्रेन नाही म्हणता येणार, सध्या काही रेल्वे स्टेशनचं काम सुरू असल्या कारणाने इथून आम्हाला बसने जावं लागतं एका वेगळ्या सिटीमध्ये आणि तिथून मग ट्रेन असतो. सो आजचा प्रवास खूप धावपळीचा असणार आहे माझा. सो लेट्स गो. बाय द वे गुड मॉर्निंग. इटलीमध्ये सगळ्याचे 7:30 वाजले. इंडियामध्ये दुपारचे वाजले असते. सो बट येस, गुड मॉर्निंग. खूप दिवसानंतर ब्लॉग करते आज. सो बघूया कशी जर्नी असणार आहे. सो सो फायनली आता मी माझी दुसरी बस पकडायला चालले. आय डोंट नो 7:40ची बस होती बट नाव इट वॉज लाईक 7:45. आय डोंट थिंक सो की मला ती बस भेटेल. सो लेट्स सी कसं होतंय, काय होतंय ते. थंडी इतकी आहे की तुम्ही बघू शकता गाड्यांवरती. सो येस, मे बी माझी बस चुकलेली आहे. सो लेट्स सी, विल गो अँड विल चेक. अशा प्रकारे मे बी माझी बस चुकलेली आहे असं वाटतंय मला. सो लेट्स सी, आपण जाऊन चेक करूयात. इफ जर बस मिस झालेली नसेल सो थँक गॉड. पण बस मिस झाली असेल तर मला 2 तास वेट करावं लागणार आहे. सो मे बी तेच होणार आहे माझं. मला बस वेट करावी लागणार आहे. लेट्स गो. सो फायनली असं हे तिकीट मी बुक केलेलं आहे. सो ते याच्यामध्ये टाकायचं आणि आपण तिकीट कन्फर्म करायचं. काही मिनिटांसाठी माझी बस चुकलेली आहे. सो 9:44ला माझी बस आहे. सो आता हे जे मी काय पंच करणार होती तिकीट, ते तिकीट तिकडच्या TC, इकडचा जो TC म्हणजे जी फिमेल TC आहे तिने मला सांगितलं की 20 मिनिट्स बिफोर तुम्ही हे तिकीट पंच करू शकता. त्याच्या अगोदर करायची काही गरज नाही आहे. सो आय हॅव टू वेट अंटिल 9:44. बोर होणार आहे. या लेट्स सी. One eternity later. फायनली बस आलेली आहे. ही बस आता इथून ते एक डेस्टिनेशन आहे, मला त्याचं नाव आता लक्षात येत नाहीये. तिथे आम्ही पोहोचू. तिथून मग ट्रेन, मग फायनली मी सासरीमध्ये पोहोचेन. सो ही ती बस. येस, लेट्स गो. फायनली आपण सासरीला 1 तासामध्ये पोहोचू. आता तिकडचं टाइम टू टाइम सगळं असतं. आता इथे तुम्ही बघू शकता 11 वाजलेले आहे. अशा प्रकारे आता आम्ही निघणार आहोत. थोड्या वेळातच आम्ही निघू. इथे सगळे नियम काटेकोर असतात. एकदम शिस्तबद्ध पद्धतीत सगळ्या गोष्टी होतात आणि ऑन टाइम होतात. लाईक जर 11:11ला किंवा 11:20ला जर ही ट्रेन निघणार असेल तर ही ऑन टाइम. सो येस, सो वी आर गोइंग. बाय. मी पोहोचले सासरीमध्ये जिथे मी अगोदर होते. सो आता मला आकाश, रोशनी, मोना, मे बी हे तिघे पण भेटतील, काही आयडिया नाही आहे. बट इथून आता सध्या जाणार आहोत पहिला पोस्टात.
काय माहिती कसलं पार्सल आलंय माझं, ते कलेक्ट करायला. ते कलेक्ट करून झाल्याच्या नंतर मग जाऊ आम्ही जेवायला मेन्सामध्ये. सो तिथून बॅक टू रिटर्न ऑल्बिया. येस, सो लेट्स गो. सो आता आम्ही चाललोय जेवायला. या तिघांची काहीतरी मस्ती चालली. बिचारा आकाश रस्ता दाखवतोय. प्रँक हो गया हमारे साथ, प्रँक. सांगेन लवकरच काय प्रँक होतोय, काय झालाय प्रँक तो. आणि हा पाऊस आता यायला लागलाय. सो छत्री वित्री काही नाही आहे आमच्याकडे. सो येस, तर पळावं लागणार आहे. लेट्स गो. 3,000 years later. सो फायनली बॅक टू होम. खूप प्रवास करून दमले आता मी. हां, बॅक टू होम. आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6. हो, किती वाजताची ट्रेन पकडलेली? 3. ॲज युजल जसं मी मगाशी बोलले होते की 3 तास लागतील मला प्रॉपर घरी पोहोचायला. सो येस, आय एम हिअर नाव. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मी खूप दमली, आय एम सो सॉरी. व थोडंसं चेअरअप करते मी स्वतःला. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.